सरसकट 7-12 कोरा करू, शेतकऱ्यांचा 7-12 करूया, कोरा 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 अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली आणि ती दिल्याच्या नंतर ते गायब झाले. परत निवडून आल्याच्या नंतर त्यांचे जे काही असतील पुढे गेलेले ते म्हणतात गाडी आणि बंगला असल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मग गाडी आणि बंगला असल्याच्या नंतर जर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसेल तर करोडोंच्या प्रॉपर्ट्या आणि गाडी आणि बंगला असणाऱ्या आमदारांना तरी पगार, पेन्शन आणि महागाई भत्ता घेण्याचा अधिकार आहे का? शेतकऱ्यांना जर तुम्ही उपाशी मारणार असाल तर आम्ही पण तुम्हाला उपाशी मारण्याशिवाय तुम्हाला सोडणारच नाही. आम्ही कोणत्याच प्रकारे सोडणार नाही. कांद्याला 35 रुपये किलोचा हमी भाव हा भेटला पाहिजे, ही प्रमुख मागणी. कांद्याचा बारदाना जो असेल त्या बारदाण्याचे जे भाव असतील तुम्ही 50 नाही 100 रुपयाला वर आम्हाला देणं घेणं नाही, पण शेतकऱ्यांच्या पट्टीमध्ये तो बारदाण्याचा जो खर्च आहे तो शेतकऱ्यांच्या पट्टीमध्ये ऍड झाला पाहिजे. शेतकऱ्यांना ते पैसे रिटर्न भेटले पाहिजे. तुम्ही मोठा घ्या नाही तर साखा घ्या नाही तर अजून त्याच्यावर कोटीचा बारदाना घ्या, आम्हाला काही देणं घेणं नाही. बरोबर आहे ना? आणि कांदा जीवनावश्यक वस्तूतून वाढवावा. कांद्याला हमी भाव 35 रुपये किलोचा भेटला पाहिजे. खताचे भाव कमी झाले पाहिजे. बाळासाहेब आता जे म्हणले तुम्ही बारदाण्याचा विषय, वैयक्तिक स्पेशल मिटिंग लावावी. जे आपले पारनेर बाजार समितीचे संचालक बडे ना यांनी स्पेशल मिटिंग लावावी आणि याच्यावर थोड्या दिवसात काढावा. आणि आता सध्याला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी टिपलेला आहे, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. आता सध्याला जे कर्ज आहे का यांनी माफ नाही केलं ना भरायचंच नाही. सरसकट माफ झालं पाहिजे. नाही गेलं ना तरी सुद्धा भरायचंच नाही. यांना काय करायचं? यांना म्हणायचं जमिनी जप्त करा आमच्या. अजिबात शेतकऱ्यांनी फक्त एक काम व्हा आणि तुम्ही भरू नका, हे काय नाही करू शकत मला. त्यांना अधिकार नाही. पीक कर्ज दिलेलं असताना शेतकरी म्हणजे केंद्र सरकारला किंवा राज्य सरकारला जमीन जप्त करण्याचा अधिकार नाही. हे तुमच्या माहिती करता सगळ्यांना सांगतो. अजिबात कर्ज भरायचं नाही म्हणजे नाही. एकदा यांनी नील करायचं, संपूर्ण शेतमालाला हमी भाव द्यायचा, योग्य हमी भाव द्यायचा आणि तो हमी भाव दिल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करणे हे केंद्र सरकारची जबाबदारी. केंद्र आणि राज्य सरकार हे आपल्यावर उपकार करत नाहीत. यांनी 8वा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत दिली. 7 वेतन आयोग असताना 8 म्हणजे 1.5 लाख रुपये यांना पगार असताना परत यांना 8वा वेतन आयोग पाहिजे आणि इथं शेतकरी उपाशी मारायला लागले. त्यांचा कोणी विचार करायला लागत नाही. शेतकऱ्याला काय खर्च नाही? त्याच्या कुटुंबाचा खर्च आहे, त्याच्या दवाखान्याचा खर्च आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. कोणता खर्च नाही? हे खर्च आपण कोणत्या माध्यमातून करणार? आपल्या मालाला भाव नाही भेटत. कांद्याला 35 रुपये किलोचा हमी भाव भेटला पाहिजे. त्यांचं म्हणणं अतिरिक्त उत्पादन होत आहे. समजा एखाद्या शेतकऱ्याला 5 एकर जमीन आहे, त्याला तुम्ही 2 एकर लागवडीची परवानगी द्या, पण त्याला 35 रुपये किलोचा भाव द्या. त्याचे 7 रुपये होतील, 7 लाख रुपये होतील. बरोबर? समजा त्याचा 3 लाख खर्च झाला आणि त्याला 4 लाख तर राहतील. बरोबर आहे ना?